माननीय नेते गेल्यानंतर आपण बाहेर सांगता होणार आहे। राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे। राष्ट्रगीतानंतर चौकशी करायचं। मोर्चा सध्या सर्व बंद करा। राष्ट्रगीत सुरू करा। जनगण मन अधिनायक जय सांगता होणार आहे। राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे। राष्ट्रगीतानंतर चौकशी करायचं। मोर्चा सध्या सर्व बंद करा। राष्ट्रगीत सुरू करा। जनगण मन अधिनायक जय तुला उभारला गेला आणि त्याचं उद्घाटन 8 महिन्यापूर्वी झालं। बरोबर आज या सगळ्या घटनेला मुलीचे 66 वर्ष झाले। मला आपल्या सगळ्यांना सांगायचे मान्य होते इंदिराजींच्या काळात नेहरूजींच्या काळात वेळ झाले। कुठल्याही भागामध्ये महाराष्ट्रात एकही वेगळा छत्रपती शिवरायांचा पडला नाही। परंतु या नतमस्त धोकेबाज निदारू डाकू या सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू केलं आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला सांगेन महाराजांचा पुतळा पडलेला आहे। उद्या हे महाराष्ट्र सरकार सुद्धा पडल्याशिवाय राहणार नाही। ही श्रीची इच्छा आहे, ही श्रीची इच्छा आहे। त्यामुळे जे आज आपण पाहतोय दुर्दैवानं एवढी मोठी घटना झाली आणि तो कोण आणि आता आपला 24 वर्षाच्या पोराला एवढा चिरावा करायला दिला। उद्घाटनाच्या दिवशी नाही पडला, नाहीतर तेवढी मोठी दुर्घटना झाली असती। आज लोक तिकडे बघतात जातात, कोणतीही लोकांना जीवितहानी झाली नाही। ही छत्रपती शिवरायांची कृपा होती आणि म्हणून ते झालं नाही। आज आपण सगळं पाहतो इकडे आम्ही पुन्हा पडलेला पाहायला गेलो आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला राग लावणारं काम झुंडशाही हे झुंडशाही आहे। आणि हे सगळं आपण पाहिलंय, ही दादागिरी आहे। अरे उद्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव येऊन लोकसभेमध्ये चलो चले मोदी के साथ असं म्हणून गेला। महाराजांचा तिकडे अरबी समुद्रामध्ये मुंबईला कोणी भूमिपूजन केला, जलपूजन केला आणि एक भीड सुद्धा लावली गेली नाही। म्हणूनच त्या ठिकाणी जे महाराजांचं नाव घेऊन वेळ करतात लोकसभेमध्ये किंवा लोकसभेच्या पूर्वी सुद्धा आपण इकडे पुतळा उभारण्याचे काम केलं जाऊन देणार आणि महाराजांच्या नावानं मत घेण्याचं काम महाराजांनी सांगितलं की माझ्या नावाने हे नालायक आणि पाटील सरकारनं घेऊ शकत नाही। खरं तर काय म्हणतात एक नारळ सुद्धा पडत नाही। मुख्यमंत्री सांगतात 45 किलोमीटर काशी वेगाने आले होते। काय आपल्याचे कार्य होते नारायणची ताटपत्री उडली नाही आणि हे सांगतात पुतळा पडला। वाचावीर या राज्यामध्ये समान झाले, महिलावर अत्याचार होतात, मुलीवर अत्याचार होतात, त्यावेळेस हे भाजपवाले घेऊन गप्प असतात। आज पहिले आपण पश्चिम बंगालमध्ये घोषणा केली आणि आमच्याकडे कोर्ट आदेश दिला की बंद करू नका। काय चाललंय आता या सगळ्याचा हिशोब करण्याची चुका करण्याची वेळ आज आलेली आहे। आणि म्हणून हे राज्य महाविकास आघाडीच्या आम्ही सर्वांनी केलेले आहोत आणि मिळून या संदर्भात सरकारला घरात केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्ही आपल्या सर्वांना देतो आहोत। एवढ्या पावसामध्ये आपण मला मिळालेला ताप आहे की
वसंतराव चव्हाण साहेबांच्या म्हणजे खासदारांच्या मंत्री झालो, हैदराबाद नाही भोवती आलो, त्यामुळे मला तब्येत नाही, माझं थोडं इन्फेक्शन झालेलं आहे आणि अपय आहे. अशा स्थितीमध्ये आज महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा मूळ ठिकाण आहे आणि जो स्वाभिमान जर मिळवायचा प्रयत्न कराल, गुजरातला महाराष्ट्र ग्रहण घेऊन महाराष्ट्र विकण्याचा प्रयत्न कराल तर शिवरायाच्या मातीत तुम्हाला गाळल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घ्या. एवढीच बोललो, एवढंच बोलून माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जे औरंगजेबाला करता आलेलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी अनेक लढाया महाराष्ट्राच्या अनेकांनी येऊन केल्या, पण छत्रपती शिवाजी महाराज कुणाला नमले नाही, त्यांनी कधी हार पत्करली नाही. आणि म्हणून महाराष्ट्र नावाचं राज्य तयार करण्याचं सगळं श्रेय हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. आज दुर्दैवाने त्याच महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारी लोकांनी उभा केला आणि तो पडला. भ्रष्टाचाराचा कळस महाराष्ट्रामध्ये अनेक घटना ज्याचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी केला, अंबादास दानवेंनी केला, विनायकराव राऊतांनी केला. त्या सर्व घटना भ्रष्टाचाराच्या होत 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 या सरकारची शरम एवढी मारली गेली की या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना देखील त्यात भ्रष्टाचार केला. आणि म्हणून आज ही घटना घडलेली आहे. आमची मागणी आहे की या ठिकाणी सरकारने स्वतंत्र निवृत्त न्यायाधीश दोन्ही विरोधी पक्षांच्या संमतीने नेमलं पाहिजे आणि या घटनेची चौकशी झाली पाहिजे. PWDची याच्यामध्ये जबाबदारी आहे. नौदलाला नौसेनेला त्या ठिकाणी सूचना देऊन काही उपयोग नाही. कोणत्याही परिस्थितीत नौदलाला बदलाव न करता PWD बांधकाम खात्याने केलेला भ्रष्टाचार उघडकीला आला पाहिजे. या महाराष्ट्रात आणि देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या ज्या इमारती पूल आणि रस्ते बांधण्यात आले त्यामध्ये सुमार दर्जा देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. आणि आता आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याची परिस्थिती आता जाऊन पाहिली. दुर्दैव आहे की अशा पद्धतीची लोक महाराष्ट्रात राज्य करतायत. 45 किलोमीटरचे वारे वाहिले म्हणून पुतळा पडला असं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. त्या दिवशी 28 किलोमीटर ताशी वेगानं वारं वाहत होतं. एकही झाड त्या भागात पडलं नाही. त्या ठिकाणी पुतळा पडला. पुतळा ज्या बाजूला वारा येत होता त्याच बाजूला जाऊन पडला. या सगळ्याची जबाबदारी PWDची आणि महाराष्ट्र सरकारची आहे, एकनाथ शिंदेची आहे, या राज्याच्या बांधकाम मंत्र्यांची आहे. आणि म्हणून स्वतंत्र चौकशी या घटनेची झाली पाहिजे. या भागातले मंत्री म्हणतात काहीतरी चांगलं घडायचं असेल, होय एकच गोष्ट आता चांगली महाराष्ट्राच्या दृष्टीने होऊ शकते, ते म्हणजे या महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार महाराष्ट्राची जनता गाडून देईल आणि पुन्हा जनतेचं रयतेचं राज्य आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात आपण सगळे करूया. मी तुम्हा बहादर मावळे यांचं अभिनंदन करतो. एवढा प्रचंड पाऊस पडत असताना देखील तुम्ही पावसाची तमा न बाळगता या ठिकाणी थांबला. या सभेला उपस्थिती दाखवली. हजारो मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी मगाशी ज्या ठिकाणी घटना झाली तिथं आपण गेलो त्यावेळी काय झाले तुम्ही सगळ्यांनी बघितलं. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भागातून घटना घडली. त्या ठिकाणी आम्ही सगळे गेलो. त्या ठिकाणी कोणताही अभिनिवेश आमच्या कुणाची नव्हता. ही दुःखद घटना आहे आणि ह्या दुःखद घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यातून लोक येतात. दुर्दैवाने झाला तो प्रकार हा अतिशय निषेधार्ह आहे. अशा पद्धतीनं लोकशाहीच्या ऐवजी झुंडशाही
ही महाराष्ट्रात निर्माण करणं, लोकांच्या भय निर्माण करणं हे महाराष्ट्रावर सत्तात असणारी लोक करणार आहेत. त्याचाही नोंद आपण सगळ्यांनी घेऊन आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे आपण संघर्ष करत राहूया. महाराष्ट्राची जनता या झालेल्या दुर्घटनेचा जाब हा महाराष्ट्रातल्या या सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही ही अपेक्षा मी बाळगतो. आणि या ठिकाणी आपण सगळे मगाशी 3 तास पावसात थांबलेला या मोर्चामध्ये सहभागी झाला त्या सर्व मोर्चात सहभागी जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आजचा हा मोर्चा होता. मोर्चामध्ये काही चुकीचं समोरून आले. जास्ती लक्ष देणे कारण जी घाण आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नसतं. त्याच्यामध्ये वेगळी करतो आपण कधी लक्ष देत नाही. पण आज जो बालिशपणा होता जो भाजपचा बालिशपणा जो भाजपचा भ्रष्टाचार आहे तो त्यांच्याचमुळे जनासमोर आलेला आहे. ते जरा राहू त्या दृष्टीने काय करतो कारण असं पाहायला गेलं तर खासदार इकडचे स्थानिक खासदार जे स्वतः कसे जिंकून आले तुम्हाला माहिती. पण 4 दिवसानंतर आले. वैभवजींची प्रतिक्रिया जी होती ती पहिल्या दिवशी होती, उत्स्फूर्त होती. आणि मला तर आपण सगळेच काल मी अंबादासजी आणि बाबा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये होता आणि तिथे देखील आम्ही लगेच हा विचार केला की नाही आपण इथे शहरांबरोबर झालेलं आहे तिथे जाऊन पाहिलं पाहिजे. महाराजांची माफी आपण मागितली पाहिजे. कारण आपण महाराष्ट्राची माणसं आहोत, तिकडच्या मातीतल्या माणसं आहोत. भ्रष्टाचार जरी भ्रष्टाचारी जनता केला असेल तरी आपण या मातीतले इकडचे लोक आहोत, महाराजांचे मावळे आहोत आणि इथे जाऊन पाहिलं पाहिजे काय झालं. त्यालाच रात्रीमुळे रात्रीचा विचार झाले. विनय चौकचा वड्या, जयपूरचा, भरतीवरचा, सगळ्या माझ्यासोबत सुनील शिंदे देखील आले. आणि